तू माझ्याशी का भांडायचंय तुला आज? बोल. हा, किती अधिकार आहेत तुझे माझ्यावर? डोळे लावू नको. ओरडतो आणि नंतर डोळे मला विचकून दाखवतोस का? पण हे चुकीचं आहे की नाही? कशाला भांडतोय तू माझ्या बरोबर? मी काय केलं? हा, बाई अजब राज आहे बाई. मी सकाळी त्याला खाऊ पिऊ घालून त्याच्यावर खेळली थोडा वेळ, डबा वगैरे झाला, सीटचा पेपर होता आज, त्याला सोडायला गेली आणि साहेबांचा इतका राग आहे माझ्यावर. कुठे गेली होती तू? किती अधिकार आहे माझा? का गेली मला सोडून? इकडे बघ टिंगू, इकडे बघ. मी बोलते ना, लाडू मामा बोलते. इकडे बघ माझ्याकडे. मी परत भूर जाणार आहे. मी आता परत बाहेर जाणार आहे. मग मी येणार नाही आहे, तुला कळलं ना? म्हणजे अच्छा मम्माशी वागतो. किती अधिकार आहे त्याचा, किती रागवतो त्याच्याशी. केव्हापासून दादागिरी करतोय. आली तर आली आणि मोबाईल घेऊन बसली म्हणे परत. काय वाटतं तुला? हा सोंटी, ओ सोंटुडी. कोण आहे सोंटुडी? ए नंदुडी. खायलाही व्यवस्थित पाहिजे. रात्रीचं एक प्लेटमध्ये त्याला रात्री भूक लागते म्हणून थोडं काढून ठेवलं तर नको, त्याला व्यवस्थितच पाहिजे. काय बाबा काय करायचं? छोटा दोस्त येऊन पळून गेला आणि तो पोरगा खेळायला येतो त्याच्याबरोबर आणि हा इतका बदमाश आहे. डोळे लावून पडून घेतो, झोपून घेतो डायरेक्ट. असे दाखवतो, तू जा लवकर आमच्या घरात. का आलास तू? हे माझं घर आहे. आणि जसा तो पोरगा घरातनं बाहेर निघतो आणि मग हे बाहेर येणार, फ्रीजवर बसलेलं असं खाली उतरून येणार, नाही तर हे डालकं टोपलं ह्याच्यात बसूनच राहणार. आणि मग ते पोरगं आगगाडी बनवणार, त्याला होडणार इकडून तिकडे. आणि हा मस्त ॲक्शनमध्ये म्हणतो, हा हा चालेल, हा चालू दे तू तुझं. मी काय प्रसन्न होत नाही आहे तुला, समजलं ना? मला काही गरज नाही आहे तुझी. का आला तू आमच्या घरी? ह्याच्या एक्सप्रेशन असतं त्याचे. मग गुंडा आहे हा, बदमाश, चिकुड्या बुकुड्या, अगाऊ. थोडा फोन उशिरा काढला मी. भाई काय दादागिरी करत होता माझ्यावर, फुल दादागिरी. शेंबड्या गुंडा. परवा मी मस्त म्हटलं चला फुलांची जरा प्लांट्स लावूया. हे सगळे ग्रीनच आहे तिथे असे, म्हणजे थोडे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. काल त्याने हे तोडून टाकलं.